एक दोस्त मिला था कल, थोड़ा सा परेशान था। एक दोस्त मिला था कल, थोड़ा सा ही परेशान था। कह रहा था, जिंदगी का हर पल युद्ध सा घमासान हो गया है। आजकल जीना थोड़ा मुश्किल और मरना आसान हो गया है। दोस्त मिला था कल, थोड़ा सा परेशान सा था। जिंदगी का हर पल युद्ध सा घमासान हो गया है। आजकल जीना थोड़ा मुश्किल और मरना आसान हो गया है। मैंने भी उसे जवाब दिया, मैंने भी उसे हंस के जवाब दिया, क्या मजा आएगा आसानी से मरने में। मैंने भी उसे हंस के जवाब दिया, क्या मजा आएगा आसानी से मरने में। जिंदगी का असली मजा तो मुश्किल से दो दो हाथ करने में। युद्ध जैसी जिंदगी में कभी जीत कभी हार चलता रहेगा। युद्ध जैसी जिंदगी में कभी जीत कभी हार चलता रहेगा। हर अंधेरी रात के बाद सुबह सूरज निकलता रहेगा, सुबह सूरज निकलता रहेगा। राम राम मंडळी, मी प्रसाद, एक सामान्य कोल्हापूरकर. हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. स्वर लिखित माझा मित्र, बाकीचे अनेक कवी आहेत, त्यांना मला अहोजावं करावं लागते. खरं फार कमी लोक आहेत ज्यांना मला अरेतुरे करता येतं. त्याच लोकांपैकी अरेतुरे करणारा माझा मित्र स्वरूप कुलकर्णी, त्याला आम्ही वेगवेगळ्या नावानं हाक मारतोच. खरं आज खूप साऱ्या कविता लिहिता लिहिता त्याच्या कविता बऱ्याच ठिकाणी स्वरलिखित या नावानं सगळीकडे प्रसिद्ध होत आहेत आणि फार छान लिहितोय. आणि गोड दिसणारा, गोड आवाजाचा आमचा चॉकलेट बॉय स्वरूप कुलकर्णीची ही कविता आहे. आणि त्यामध्येही दोस्तीचं, मैत्रीचं एक चित्रण त्यांनी कवितेत केलेलं आहे. दोन मित्रांचं एकमेकाशी बोलणं चाललंय आणि एक मित्र थकलाय, हारलाय आणि दुसरा मित्र त्याला तशाच मोठ्या हिमतीनं उभं राहण्यासाठी प्रेरणा देतोय. अशी ती छोटीशी कविता आहे. फार कमी ओळीमध्ये एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्यानं ज्या काही लिहून त्यांनी जी मैत्रीची व्याख्या जी मांडली आहे ती अप्रतिम आहे. स्वरलिखित उर्फ स्वरूप कुलकर्णी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्यांनी असंच लिहित जावं आणि मैत्रीसाठी त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या अशाच कागदावरती उमटत राहाव्यात, यासाठी त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. राम राम. जय महाराष्ट्र.